मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांकरता हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। आता पावसासंदर्भातल्या बातम्यांकडे आपण वळलोय आणि मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट पावसाचा मिळालेला आहे। सकाळी सूर्यदर्शन झाल्यावर दुपारनंतर आभाळ दाटून येईल आणि पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता आहे। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता व्यक्त होते। संभाव्य खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं, आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सहकारी वैदेही आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी वैदेही, गेले 2-3 दिवस म्हणजे कालपासून तर आपण बघतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय वेगवेगळ्या भागांमध्ये। आज काय परिस्थिती आहे आणि काय अंदाज वर्तवले जात आहेत? काल संध्याकाळपासून मुंबईत ज्या पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे आज सकाळपासून सुद्धा पावसाला मुंबईत सुरुवात झालेली आहे। सकाळपासून जर आपण बघितलं तर दादर, कुर्ला, सायन, माटुंगा या परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि तसेच जर बघितलं तर काही प्रमाणात ठाणे जिल्ह्याच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। मुसळधार पाऊस पडतोय। कल्याण डोंबिवली या साईडला या बाजूला देखील मुसळधार पावसाची सरी कोसळताना बघायला मिळतात। हवामान विभागाने मुंबईसह उपनगरात ठाणे, पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट वर्तवलेला आहे आणि तसंच जर बघितलं तर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। तसंच बघितलं तर सध्या तरी रेल्वेवरती आणि वाहतुकीवरती या पावसाचा काही परिणाम झालेला नाहीये, पण जर बघितलं तर हा पाऊस जर असाच चालू राहिला तर रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊ शकते। रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने धावण्याची शक्यता आहे आणि रेल्वे प्रशासनाने आधी सांगितलं देखील होतं की वेग मर्यादा त्यांनी जी आहे ती एक नियमित केलेली आहे। एका प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेग मर्यादा आखलेली आहे रेल्वे प्रशासनाने। तसंच बघितलं तर आता शिवाजी पार्क या परिसरात आहे मी आणि इथे जर आता बघितलं तर पावसाच्या सरी कोसळत आहेत। काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस कोसळत होता, परंतु आता सरी मंदावलेल्या आहेत। रिमझिम पावसाची सुरुवात सकाळपासून झालेली आहे मुंबईत आणि तसंच बघितलं तर सायन भागात, किंग सर्कल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता आहे। अंधेरी भागात देखील पाणी साचण्याची शक्यता आहे। हा पाऊस जर असाच अजून 2 ते 3 तास चालू राहिला तर अजून बऱ्याचशा मुंबईच्या भागात पाणी साचू शकतं आणि रेल्वे वाहतुकीवरती आणि रस्ते वाहतुकीवरती देखील परिणाम होऊ शकतो। आता जर बघितलं तर हे शिवाजी पार्कचं इकडचं ग्राउंड आहे। रोज इकडे मुलं खेळत असतात, लोक व्यायाम करत असतात, परंतु आज जर बघितलं तर चिखल झालेला आहे। त्या ग्राउंडवर देखील पाणी भरलेलं आहे, त्यामुळे ग्राउंड देखील पूर्ण रिकामं आहे, कोणीही नाहीये त्या मैदानावरती। आता इथून पुढे 3 ते 4 तास मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत आणि बघितलं तर प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशी देखील काळजी घेण्यास सांगितलेलं आहे। नक्की वैदेही, धन्यवाद। आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल।